नमस्कार मित्रांनो, चला तर आपण आज आलेलो आहो बोदल कसा रेस्ट हाऊसला. अबे कोटी बे वाजा कोटी आणलास ना तबे का बे कोटी आणलास वाजा तबे. चला तर मित्रांनो आपण पुढे बघूया. भरपूर काही अरे कायची पूजा होती मावशी इकडे आज आज घरगुती. अरे वा वा बढिया गुड. चला तर मित्रांनो आम्ही बघूया. हा एक नवीन बनलेला आहे, पुढं दिसतोय. हा नक्की माहिती नाही, कंपाऊंडवालाच केलेला आहे वाटते. तिकडे 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 इकडे अरे इकडे नसेल ना, तिकडे जायचं. पर्यटनकरिता बोदल कसा जलाशय बोटिंग सुरू आहे. अरे जलाशयचा रस्ता आहे, जलाशयचा रस्ता आहे. इथे गाडी अंदर एंटर नाही, तिकडं जायचं आहे ना, इकडे कुठे जाऊ आपण. चला तर मित्रांनो आपण बघू शकतो इकडे जो बाजूला रस्ता आहे तो बोटिंग करण्यासाठी आहे. तो बघू शकता. हे बघा, 4 व्हीलर टुरिस्ट वगैरे आहेत तिकडे, माल वगैरे आहेत म्हणा. तर आपण रेस्ट हाऊस बघायला जात आहोत. चूलबंद जलाशय असं नाव आहे या जलाशयाचं. बघू शकता तिकडे बोट आहेत. खूप छोटं जहाज सुद्धा दिसतोय मला तर. आधी एवढं नव्हतं खास डेव्हलपमेंट, आम्ही ज्यावेळी फिरायला आलो होतो. आता खूप काही चेंजेस झाला आहे. बहुतेक हा रस्ता कुठे गेला आहे माहिती नाही. हा तर रस्ता नव्हता आधी आम्ही आलो होतो तेव्हा. तर बघू शकता आम्ही बोदल कसा रेस्ट हाऊसच्या जवळ पोहोचलेलो आहोत. आपली 2 व्हीलर पार्किंगला लावूया आम्ही आधी. इकडे इकडे बघू शकता मित्रांनो, इथं पार्किंगची सुद्धा खूप छान व्यवस्था केलेली आहे. छोट्या छोट्या मुलांसाठी तिकडे झुले सुद्धा लावण्यात आलेले आहे. हो, माकड माहीत नाही कुठलं आहे ते. हाय गाईस, बघू शकता मित्रांनो इथं हे फणसचे झाडं सुद्धा लावलेले आहेत इथं. आधी आम्ही ज्यावेळी आलो होतो त्यावेळी एवढा रस्ता छान नव्हतं. आता छोटे छोटे झुले सुद्धा बनलेले आहेत इथे. पहिले एवढा डेव्हलप नव्हता बनला पहिले. आणि हे चाल पहिले आता तर म्हणलं हो हो 2016 मध्ये. चला तर आपण माघारी फिरूया. आता बोंड्या रेस्टॉरंट का चालू आहे? चालू असेल. हे बघा, MTDC रिसॉर्ट बोदल कसा गव्हर्नमेंटतर्फे हा रिसॉर्ट आहे. बघू शकता. याच्यामध्ये टोटल 36 कमरे आहेत. 3 माळ्याचा हा रेस्ट हाऊस बनलेला आहे. कुठले आहे मागे बघितलं मी आलो होतो. चला तर मित्रांनो याच्या आतमध्ये पण आम्ही ज्यावेळी जाऊ त्यावेळचं दाखवू आम्ही तुम्हाला नक्कीच. दादीजी आपण तिकडे पुढे तळ्याच्या बाजूला जात आहोत. हां आहे, सुरू आहे ना. आता खूप डेव्हलप झाले आहेत. बघू शकता सगळ्या कमऱ्यांमध्ये पूर्ण 36 कमऱ्यामध्ये AC लागलेली आहे. इथे हे छोटे छोटे कमरे आहेत. ज्यावेळी काही प्रोग्राम होतो किंवा कोणाचा बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करतात त्यावेळेस इथे DJ वगैरे लावून इथे सगळीच व्यवस्था आहे बरं का. DJ वगैरे लावून सगळे एन्जॉयमेंट करतात इथं. हे आमचे सईचे शेर आलेले मित्रांनो बघू शकता. तिकडे पण बसण्याचे ठिकाण वगैरे आहे. खास गार्डन आहे तिकडे. तिकडे जाऊ तेव्हा
दाखवा आम्ही. हनुमानाचं देवस्थान आहे इकडे. हे इथं DJ वगैरे सगळी व्यवस्था आहे. सगळेजण एन्जॉयमेंट करता इथं. आवडून का बोटिंग सुरू आहे वाटतं तिकडे. आवाज येतो बोटिंगचा. हो सुरू आहे. बघू शकता तुम्ही बोटिंग करत आलेले आहेत. अरे बहुतेक 50 ते 60 रुपये तिकीट असणार किंवा 30 रुपये आहे, तर माहिती नाही कन्फर्म. बघूया तिकडे जाऊ आम्ही तेव्हा. तर मित्रांनो पूर्ण भरलेला असतो पावसाळ्यामध्ये तो. आता तेवढं नाही आहे पाणी. खूप म्हणजे हा जवळपास असा फिरून आलेला पूर्ण जो पुढचा भाग दिसतो तो भरपूर लांबपर्यंत आहे. 5 किलोमीटरपर्यंत हा तळा आहे. कुठल्या गावापर्यंत आहे हा तळा? पुढे हा गोविंदपूर. भरपूर लांबपर्यंत मित्रांनो तिकडे तळा आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा हे जुनं कमरा आहे. इथे सुद्धा ACचं लावलेलं आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण ते रेस्ट हाऊसमधलं व्हिडिओ. चला मित्रांनो बघू शकता हे बोदल कशाचे तळा आहे. हा बंधारा. हा इकडे कच्चा रस्ता जातो तिकडे. खूप मोठं लांबवर पसरलेला आहे. चला तर मित्रांनो आम्ही जवळपास पोहोचलोय आणि याच्या आतमधलं आम्ही सीन दाखवतो तुम्हाला की रेस्ट हाऊस कसं आहे. तर चला तर मित्रांनो आपण बाहेरचं थोडं बघूया. हो मागचा भाग हे जुने आहे आणि हे नवीन बनलेलं आहे. इकडचं आपण गार्डन बघूया. कोणाचा 1200 रुपये एका दिवसाचा रेंट आहे याचा. 1200 रुपये. आम्ही धूम्रपान थोडी करून राहिला इथं. चल चला तर मित्रांनो आपण चाललोय आतमध्ये. बघूया एअरपोर्टचा कसा जाणार. एअरपोर्टचा कसा जाणार मेट्रोचा तिकीट पुढे बसून तुम्ही खावा पुढे विचारा. इकडे काउंटरवर कोणीच नाही आहेत. तिकीट काय खावा लागेल विचारा ना.